हिंदू धर्मात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात. यातील महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक म्हणजे होळी. सध्या मार्च महिना सुरू असून हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या महिन्यात महाशिवरात्री ते होळी असे अनेक प्रमुख व्रत उत्सव साजरे होत आहे. वर्षभरातील सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक असा उत्सव होळी देखील या महिन्यात साजरे केले जाईल. दरवर्षी होलिका दहन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केले जाते. त्यानुसारच यंदा 13 मार्च रोजी होळी साजरी होईल, तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन केले जाते. होळीच्या दिवशी विधीप्रमाणे पूजा करण्याचाही नियम आहे. या दिवशी पूजनासह काही उपाय करणे देखील महत्त्वाचे ठरते. होळीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्या सुटतात. तुमच्या कौटुंबिक जीवनात काही अडचणी असतील तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या लेखात आपण होळीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे याविषयी जाणून घेणार आहे. कारण होळीच्या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरतात. या उपायांनी जीवनातील संकटे दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया होळीच्या दिवशी कोणते उपाय केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार स्वतःला देव मानणाऱ्या हिरण्यकश्यपूने होळीच्या दिवशी भक्त प्रल्हादाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याने आपली बहीण होलिकेला ही जबाबदारी देत तिच्या स्वाधीन मुलगा भक्त प्रल्हादाला केले. परंतु देवाची कृपा लाभलेल्या भक्त प्रल्हादाला काही न होता स्वतः होलिकेचे दहन होत तिचा अंत झाला होता. तेव्हापासून फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन करण्याची परंपरा आहे. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते. या दिवशी रंगाची उधळण करत वाईटावर चांगल्या विचारांचा विजय म्हणून आनंद साजरा केला जातो. चला तर आता बघूया होळीला कोणते उपाय करावे. मान्यतेनुसार होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ, सुपारी आणि विड्याचे पान अर्पण करा. या उपायाने नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण टिकून राहते. होलिका दहनानंतर तेथील राख आपल्या घरी आणावी. या राखेत मोहरी आणि मीठ घाला. नंतर ही राख एका स्वच्छ भांड्यात ठेवून घरात ठेवा. असे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. तिसरा उपाय म्हणजे जर राहूमुळे तुमच्या जीवनात संकट निर्माण होत असेल तर होळीच्या दिवशी अवश्य उपाय केले पाहिजे. त्यानुसार होळीच्या दिवशी एक नारळाची वाटी घ्या. त्यात तेल, थोडा गूळ घालून ही नारळाची वाटी जळत्या होळीत टाका. या उपायाने राहूचा वाईट प्रभाव दूर होतो. चौथा उपाय म्हणजे जर तुम्हाला तुमचे घर भूताने पछाडले आहे असे वाटत असेल तर होळी पेटवल्यावर आपल्या घरी थोडी होलिका अग्नी आणा आणि ती अग्नी घराच्या आग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा आणि मोहरीचे तेलाचा दिवा लावा. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी होलिकाची राख घरी आणून त्यात मोहरी आणि मीठ मिसळून ठेवा. या उपायाने भूतासारख्या नकारात्मक शक्ती किंवा वाईट नजरेपासून मुक्ती मिळते. धन्यवाद.